लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त नाशिकमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबवण्यात आलाय. विद्यार्थी सत्कार आणि शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय. नाशिक जिल्हा घरकाम मोलकरीण संघटना, AITUC आणि ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन अर्थात AISF नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे हा कार्यक्रम पार पडलाय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड नामदेव बोराडे होते. प्रमुख अतिथी म्हणून आयटक राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले, सरचिटणीस जयवंत खडताळे, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट प्रभाकर वायचळे, उपाध्यक्ष विजय राऊत, अप्पा जगताप, शरद मंडली, कॉम्रेड मनोहर पगारे, कॉम्रेड तल्हा शेख, कॉम्रेड भीमा पाटील, कॉम्रेड महेश कदम, कॉम्रेड रामचंद्र टिळे, अजमल खान यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात AISF अध्यक्षा हर्षाली अडंगळे यांनी संविधान प्रास्ताविकेचं वाचन करून करण्यात आलेली आहे. यावेळी प्राध्यापक डॉक्टर रामदास भोंग आणि समाजसेविका स्वाती वानखेडे यांनी महात्मा फुले यांच्या शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांवर मार्गदर्शन केलंय. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे बहुजन समाज शिक्षणाच्या प्रवाहात आला असं मत स्वाती वानखेडे यांनी व्यक्त केलंय. मी स्वाती वानखेडे, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका, सेवानिवृत्त शिक्षिका आहे. पण जेव्हा मी 40 वर्ष जेव्हा नोकरी केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की आता सेवानिवृत्त म्हणजे पुन्हा नवीन काम सुरू करावं. म्हणून मी आजही तळागाळातल्या वंचित असणाऱ्या गरजू मुलांना, हुशार मुलांना मला जेवढं काही देता येईल, जेवढी काही मदत करता येईल तेवढं देण्याचा मी आजही प्रयत्न करते. आणि योगायोगाने ही जी मोलकरीण संघटना आहे आपली, राजू दादाने हे जे आयटेक कडून कार्यालयाकडून ही जी संघटना सुरू केली, राजू दादाचे पहिल्यांदा मी मनापासून आभार मानते. कारण त्यांनी मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं गरीब महिलांना भेटण्यासाठी. त्या विचाराने श्रीमंत आहेत पण गरीब परिस्थितीने आहेत. त्यांची परिस्थिती अजून चांगली सुधारावी, त्या महिलांशी संपर्क माझा यावा, त्यांची पिढी सुधारावी, यासाठी मी आज या व्यासपीठावर आले. राजू दादा आणि प्राजक्ता ताई जे आहे त्यांनी मला हे व्यासपीठ उपलब्ध करून गेले. ज्योतिराव महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला. मला वाटतं आयुष्यभर हा कार्यक्रम असावा. नुसता द्विशताब्दी निमित्ताने नव्हे तर त्यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे विचार जिवंत ठेवण्यासाठी, महात्मा ज्योतिराव फुलेंचे, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी वंचितांनाच भेटणं गरजेचं आहे, त्यांच्या घरी जाणं गरजेचं आहे, या महिलांना जागृत करणं महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला सांगू, गरिबी ही विचाराने दूर होईल. याच्यासाठी आज मी राजू दादाच्या बरोबर मी उभी राहणार आहे. मला जेवढं शक्य होईल तेवढं ह्या महिलांना मदत, या मुलांना मदत, कारण ही पिढी सुधारली तर गरिबी नक्की जाईल. यातलं प्रबोधन करण्यासाठी म्हणा, उद्बोधन करण्यासाठी म्हणावं, आपण आपल्या शिक्षणाचा उपयोग त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. यासाठी सेवानिवृत्तीचा काळ मी आनंदाने घालवत आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास धरावी आणि महिलांनी अंधश्रद्धेपासून दूर राहावं असं आवाहन त्यांनी केलंय. कॉम्रेड राजू देसले यांनी घरकाम मोलकरीण संघटनेच्या 23 वर्षांच्या कार्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याचा उपक्रम सातत्यानं सुरू असल्याचं सांगितलंय. माझ्या संदर्भात मीनाताईंनी आपल्यासमोर काही गोष्टी मांडल्या. मी फक्त 2च मुद्दे मांडणार आहे की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, 79 वर्ष झाले. सर्वांना शिक्षण, मोफत शिक्षण हा मूलभूत अधिकार असावा, या भूमिकेसाठी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन AISF सातत्याने रस्त्यावर संघर्ष करते. आणि आयटक संघटना सांगते की जो कामगार असेल, तो घर कामगार असेल, बांधकाम कामगार असेल, कोणीही कामगार असेल, या सर्व कामगारांना किमान वेतन मिळालं पाहिजे, वृद्धापकाळी पेन्शन मिळाली पाहिजे आणि त्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. यासाठी आयटक संघटना प्रयत्न करत असते. आज आपण हा गुणगौरव समारंभ आज आपण पहिल्यांदा करत नाही. कॉम्रेड गोविंद पानसर यांनी घरकामगार मोलकरीण संघटनेची महाराष्ट्रामध्ये स्थापना 2003 मध्ये केली. त्या दिवसापासून आपण मकबराबाद नाक्यावरती पहिली संघटनेची सुरुवात केली होती. कॉम्रेड विमलताई लोणारी यांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांची आठवण येते. आज कॉम्रेड दत्तू तुपे यांचं आपण स्मरण करत आहोत. आज ते उपस्थित नाही, ते आपले सहकारी आयटकचे नेते आपल्याला सोडून गेलेले आहेत. 2003 पासून स्वातीताई आपण जाणीवपूर्वक घरकामगार
मोलकरणीसाठी सरकारने मंडळ 2011 मध्ये स्थापन केलं. त्यासाठी या शहरातल्या 10,000 मोलकरणींनी आम्ही जेलभरो आंदोलन केलेलं आहे. रुपाताई कुलकर्णी मोदी यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला सर्वात पहिली संघटना केली असेल तर रुपाताई कुलकर्णींनी 1980 मध्ये केली आहे. या सर्व जे आपल्याला प्रेरणा देणारे लोक आहेत, पानसरे असतील, रुपाताई कुलकर्णी, बोधिताई असतील, यांनी घरकामदारांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला, त्यांना कायदा करावा सांगितला, परंतु राज्य सरकारने दखल घेतली नाही. सातत्याने रस्त्यावरती आंदोलन केल्यावरती 2011 मध्ये घरकामदार मोलकरणीचा कायदा झाला. त्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती जनस्त्री योजनेची सुरू झाली. परंतु आपल्या देशामध्ये वाईट आहे. या कार्यक्रमात एकूण 413 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला असून त्यांना प्रमाणपत्र, महात्मा फुले यांची प्रतिमा, वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलंय. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिक उपस्थित होते. सर्वांना जय ज्योती जय क्रांती. माझं नाव शरद काशीनाथ मंडलिक, महात्मा फुले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समिती अध्यक्ष नाशिक. आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी दिनानिमित्त नाशिक जिल्हा घर कामगार मोलकरीण संघटना आणि ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ISF नाशिक यांच्या वतीने मोलकरीण व घरकाम करणाऱ्या गोरगरिबांच्या मुलींना वह्या आणि पुस्तके आणि शालेय वस्तू वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आहे आणि आयोजकांनी जे काही कार्य हातात घेतलेलं आहे ते गोरगरिबापर्यंत फुले शाहू आंबेडकर यांचे विचार कसे घराघरात पोहोचतील यासाठी ही संस्था कार्य करत असते आणि यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर असं मोठं कार्य चालू आहे. धन्यवाद. जय ज्योती जय क्रांती. अप्पा जगताप, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती उत्सव समितीच्या वतीने आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. याच्यात गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे विचार तळागाळापर्यंत समाजाच्या पोहोचवण्यासाठी खरं तर हा मोठ्या प्रमाणावर हा उपक्रम या ठिकाणी आयटक व AISF विद्यार्थी संघटना यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शिक्षणाचा संदेश अधिक व्यापक पातळीवर पोहोचत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.